आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन जयंती आहे। एक उत्साहाचं वातावरण आहे। त्या निमित्तानं समस्त सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर अभिवादन करतात। आम्ही अभिवादन केलेले आहे। और आजच्या जयंतीच्या निमित्ताने हाच संकल्प केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान हे संविधान मला वाटतं जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे। परंतु आज या संविधानाचे लचके तोडण्याचा प्रयत्न काही मंडळी करू पाहतात आणि या लचके तोडणाऱ्यांना ची मुकाबला करण्यासाठी एक संविधानाचाच आधार घेऊन आम जनतेचे हात बळकट होण्याचा संकल्प या निमित्तानं सगळ्यांनी करावा। आम्ही तरी तो करतोच। मोठा हाच संकल्प आज जयंतीच्या निमित्ताने आम्ही केलेला आहे। वाटतं हे आता वेगवेगळे लोक बोलतात आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करण्याचा एक फॅशन झाली असं शब्द वापरणार नाही मी। परंतु मला असं वाटतं आता SIT चौकशी चालू आहे, CID आहे, ED आहे, सगळे लोक असताना असा इन्काउंटर कसा काय होईल? आता जगाचे डोळे, भारताचे डोळे, महाराष्ट्राचे डोळे इकडे लागलेले असताना ती जबाबदारी आता पोलिसांची आहे। त्याच्यावर मला असं वाटतं आपण फार आरोप करण्यात वेळ घालवण्यात आमच्याने आपण सगळे जे काही त्याच्यावर गुन्हे आहे, आरोप आहे, तक्रारी आहे त्याचं पूर्णपणे मला वाटतं त्याच्यावर कायदेशीर कारवाई सगळी केली पाहिजे ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी। खरं आहे अशा पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांनी त्यातल्या त्यात IPS दर्जाचा अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने हे बाबा वगैरे भोंदू अशा पद्धतीने ठीक आहे। आता भोंदू आता उघड झालं म्हणून भोंदू, परंतु ऑलरेडी सुद्धा अशा पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांनी अशा याच्यात जाण्याची आवश्यकता नसते। शासकीय काय कोणीच जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे। माझे खाते आहेत ते बनावट आहेत आणि सह्या सुद्धा बनावट आहेत, आम्हाला कोणती नोटीस आली नाही। मला असं वाटतं आता कोणताही ज्याच्यावर आरोप आहे ते लोक मी आरोपी नाही असं सांगत असतो। आरोपाची शहानिशा पूर्ण पद्धतीनं चौकशी झाल्याच्या याच्याविषयी कोणी बोलू शकत नाही। परंतु माझ्या खात्यावर 2-2, 5-5, 10-10 कोटी रुपये जमा होतात आणि मी झोपलेलो असतो का हा एक प्रश्न आहेच ना। माझे पेपर्स कोण घेतं, कोणासाठी, आपण कशासाठी देतो ही बघण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे असं म्हणण्यात कोणतंही तथ्य नाही असं मला तरी वाटतं। रोहित पवारांचं एक ट्विट होतं की या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतला एक मोठा पक्ष सत्तेतल्याच एका पक्षाची शिकार करणार आहे। तर खरंच असं महायुतीत चालू तसं चालू आहे। भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं अजितदादाचा पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असो यांची शिकार करण्यासाठी टपलेला आहे। म्हणजे ते एकदा सुधाकर सावध टप्प्यात आलं की त्याची शिकार केली जाते। मला वाटतं टप्प्यात येण्यासाठी असं ट्रिगरवर हात देऊन भारतीय जनता पार्टी बसलेली एवढं तर नाही। आता मुंबईमध्ये एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान तर त्यांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झालेला आहे। कुठेतरी ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे पुन्हा एकदा गृहमंत्रालयात कुठेतरी अपयश समोर आलेलं आहे, काय सांगायला? सगळ्याच गोष्टीला पण गृह मंत्रालयाला बोलायचं मला वाटतं आता ड्रग्स वगैरे एवढं रुटीन झालेलं आहे की आता कोणी सापडायचं आणि कसं सापडायचा हा प्रश्न झालेला आहे। मेडिकलच्या बंद झाल्यात, कित्येक कंपन्या ड्रग्ज बनवतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे। परंतु अशा ड्रग्स विक्रेते किंवा घेणारे यांच्यावर कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक राहिलेला नाही हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे। आता गरज नाही। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो। संविधान हे मोठं शस्त्र आपल्याला दिले असताना अशी शस्त्र कोणतीही बाळगण्याची आवश्यकता नाही। जैन मुनी कसं सांगतात, जैन मुनी तर फार शांततेचा मुंगी सुद्धा पायाखाली येऊ देत नाही। ते जर अशा पद्धतीनं प्रचार करत असेल तर मला असं वाटतं जैन मुनी आहेत का हे तपासलं पाहिजे। रोहित पवार यांनी नितीन गडकरींना एक सल्ला दिलाय की BSR कंपनीची विमानाने प्रवास टाळावा। रोहित पवार आता बऱ्याच जणांना सल्ले देतात।